प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले। येत्या 9 मार्च पर्यंत चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे। उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मूलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी, अवी तेजवानी, अवी इसरानी, कुणाल गुडेला, पीयूष जेठानी आदी उपस्थित होते। राहुल त्रिपाठी म्हणाला, क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे। सर्व कुटुंबांना एकत्र आणून उत्साहाने ही स्पर्धा खेळली जात आहे। मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवेत। सिंधी समाजाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। कन्वल खियानी म्हणाले, सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या 6 वर्षापासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे। या स्पर्धेत एकूण पुरुष गटात 16 तर महिला गटात एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत। पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी तर महिला संघाचे नाव नद्यांशी निगडीत आहे। महिलांमध्ये 90 तर पुरुषांमध्ये 251 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहनजोदरो वॉरियर्स, सिंध फुल रेंजर्स, SSD फाल्कन, इंड्स डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपर किंग्स, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरु नानक नाइट्स, संत कवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपर जायंट्स व पिंपरी योद्धाच तर महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स, यमुना स्ट्रायकर्स, नर्मदा टायटन्स, कृष्णा सुपरनोवाज आणि इंद्रायणी थंडरबोल्ट्स यांचा समावेश आहे। उद्घाटनाचा सामना सिंधफुल रेंजर्स आणि सुलतान्स ऑफ सिंध यांच्यात रंगला। पहिल्याच लढतीत सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला। सुपर ओव्हरमध्ये सिंधफुल रेंजर्सने विजय मिळवला। तत्पूर्वी नाणेफेक जिंकून रेंजर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। सलामीवर चिराग निरंकारी व दिनेश रिझवानी यांनी धमाकेदार सुरुवात करत 37 धावांची सलामी दिली। निरंकारीने 15 चेंडूत 4 षटकार व एका चौकाराच्या मदतीने 34 धावा केल्या तर 13 चेंडूत 2 षटकार व एका चौकार मारत राम पोपटानी याने 25 धावांची खेळी केली। 9 षटकात 5 बाद 86 धावा करून रेंजर्सने सुलतानसमोर विजयासाठी 87 धावांचे आव्हान ठेवले। प्रत्युत्तरात सुलतानचे सलामीवीर राजू आहुजा व पीयूष रामनानी यांनी स्फोटक खेळी केली। रामनानीने 5 षटकार व 3 चौकार लगावले। एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले। धावांचे लक्ष्य गाठताना त्यांनाही 86 धावाच करता आल्याने सुपर ओव्हर झाली। सुलतान्स ऑफ सिंधने 9 धावा करत 10 धावांचे आव्हान दिले। सिंधफुल रेंजर्सने 5 चेंडूतच 10 धावा करत विजय मिळवला। दिनेश रिझवानी हा सामनावीर ठरला। इकडे आल्यानंतर मी बघितलंय की सगळ्यांचं एन्थुसियाझम खूपच आहे। असं ॲटमॉस्फिअर बघायला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनी बघितलं तर अख्खी फॅमिलीज इकडे आहेत। असं नाही आहेत की फक्त खेळाडू लोक, सगळे ॲज फॅमिलीज एन्जॉय करतायत। तर मला हेच बोलायचं आहे की यांना खूप चांगली टुर्नामेंट व्हावी आणि यांनी खूप एन्जॉय करावा। आय थिंक बघताना असं वाटतंय की या सगळ्यांचा मोटिव्ह हेच आहे की ॲज अ फॅमिली यांना एक एन्जॉयमेंट असावी आणि ते त्यांना व्हावं अशी माझी इच्छा आहे। मी सगळ्यांना हेच सांगेल की सगळे इकडे आलोय तेव्हापासून मी बघतोय की सगळ्यांचा एन्थुसियाझम खूपच चांगला आहे जसं मी सांगितलं, आणि जेवढे लोक येत आहेत सगळे एक्साइटेड आहेत खेळायला आणि एकमेकांसोबत एन्जॉय करायला। मी बघितलं खूप सगळे वेगळे वेगळे टीम्स आहेत, वेगळे वेगळे कलर्स, वेगळे वेगळे कॉस्ट्युम्स सगळं करून आले। तर खूप असं चांगला माहोल वाटतोय आणि यांनी खूप एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे। टोटल 16 टीम्स है मेंस की और 8 टीम्स है वुमेंस की। आज से टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है। जैसे आगमन आपने देखा हो चुका है। यहाँ पे हमारे चीफ गेस्ट आ चुके थे राहुल त्रिपाठी जी, जो कि इंडियन टीम के प्लेयर हैं, और काफ़ी धूमधाम से ये शुरुआत हो चुकी है। जैसे आपने देखा कि फायरवर्क्स और पूरे उनका ट्रॉफी का अनवील भी हो चुका है यहाँ पे, और काफ़ी सब सारी पिंपरी की पूरी फैमिली मुझे दिख रही है आज यहाँ पे। पूरे घर आ चुके हैं, कोई घर पे रस्तों पे आज पूरे रास्ते ही खाली दिख रहे थे मुझे तो आज जब भी मैं आ रहा था तो, क्योंकि सब ग्राउंड पे फैमिलीज और हमारे सब फ्रेंड्स सब साथ में आ चुके थे यहाँ पे। बहुत ही बेहतरीन तरीके से शुरुआत हो चुकी है अभी SPL 6 की, और हम आशा करते हैं कि पूरे दिन यहाँ पे जब शाम को टूर्नामेंट होगी तो सब अपना बिजनेस करके और सब साथ में पूरी फैमिली जाके वो भी 23 के 23 दिन हम बहुत अच्छे से एंजॉय करेंगे।